पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरूडमध्ये सुतारधारा भागातून जाताना हत्या करण्यात आली। या घटनेचे ज्यावेळेस आपण व्हिडिओ पाहिले, सीसीटीव्ही फुटेज पाहिले, त्यावेळेस ही हत्या किती व्यवस्थित प्लॅन करून करण्यात आली होती हे आपल्या लक्षात आलंच असेल। स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळनं पत्नी स्वाती मोहोळच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश केला होता। आर्थिक आणि जमिनीच्या वादातून शरद मोहोळची हत्या झाली असं प्राथमिक चौकशीत समोर आलं होतं। आतापर्यंत या प्रकरणात 20हून अधिक आरोपींना अटक करण्यात आलं। मात्र या प्रकरणाचा मास्टरमाइंड मुख्य आरोपी गणेश मारणे हा हत्येच्या घटनेपासून फरार होता। महिन्याभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। हत्येनंतर 3 राज्यांमध्ये फिरलेल्या गणेशला अखेर पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्यात। गणेश मारणेला पकडण्याचा हा थरार कसा होता, शरद मोहोळच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग कसा होता, हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी गुंड असलेला गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री मोशी टोलनाक्याजवळ बेड्या ठोकल्या। या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी आतापर्यंत 17 जणांविरोधात मोका लावलाय, तर आतापर्यंत या प्रकरणात 20 पेक्षा अधिक आरोपी अटक झालेत। 30 जानेवारीच्या रात्री आरोपी गणेश मारणेला पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले। गणेश मारणेनं पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला होता। शरद मोहोळच्या हत्येमध्ये पोलिसांना असा संशय आहे की यामध्ये विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार आहेत। मोहोळच्या हत्येआधी शेलार आणि मारणेमध्ये एक मीटिंग झाली होती अशी सुद्धा माहिती आहे। शरद मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी त्या घटनेवेळी मारणेचं नाव सुद्धा घेतलं होतं। त्यामुळे गणेश मारणेला पोलीस शोधत होते। गणेश मारणेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं सुद्धा रवाना केली होती, पण तो नेहमीच पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये यशस्वी ठरत होता। गेल्या 3 आठवड्यांपासून पोलीस गणेश मारणेचा पाठलाग करत होते। गणेश तुळजापूर परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी त्यानंतर तुळजापूरमध्ये शोध मोहीम सुरू केली, पण गणेश मारणेनं कर्नाटकमध्ये पलायन केलं। गुन्हे शाखेचं एक पथक तात्काळ कर्नाटकात गेलं, पण तोपर्यंत गणेश मारणे केरळमध्ये पोहोचला होता। त्यानंतर गुन्हे शाखेचं आणखी एक पथक केरळमध्ये गेलं। केरळमध्ये तपास सुरू केला, पण तोवर गणेशनं ओडिशा गाठलं होतं। तो ओडिशामधून नाशिकमध्ये आला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली। मग पोलिसांनी बरोबर फिल्डिंग लावली। पोलिसांनी नाशिकमधूनच गणेश मारणेचा पाठलाग सुरू केला। सगळ्या गाड्या चेक केल्या जात होत्या। अखेर गणेश मारणे आपल्या साथीदारांसह कारमधून जात असल्याचं पोलिसांना समजलं आणि पोलिसांनी मोशी टोलनाक्याजवळ गणेश मारणेला बेड्या ठोकल्या। गणेश मारणेनं पोलिसांना गुंगारा देऊन पुणे सत्र न्यायालयामध्ये अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। शरद मोहोळच्या हत्येनंतर पोलिसांच्या मूळ आरोपींमध्ये गणेश मारणेचं नाव नव्हतं। पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या रिमांडमध्ये मारणे फरारी म्हणून त्याला दर्शवलं होतं। त्यामुळे त्याला अटकपूर्ण जामीन द्यावा अशी मागणी मारणेच्या वकिलांनी केली होती, पण मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरड करताना मारणेचं नाव घेतलंय असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता। त्यानंतर आता मारणेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणी याआधी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांधले, ॲडव्होकेट रवींद्र पवार, ॲडव्होकेट संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास मारणे, धनंजय वटकर, सतीश शेडगे, नितीन खैरे, आदित्य गोळे, संतोष कुरपे या आरोपींना अटक केली आहे। ज्या दिवशी हत्या झाली होती त्या दिवशी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता। पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गेली 1.5 दशकं दहशत असलेला शरद मोहोळचा त्याच दिवशी गेम ओव्हर करण्यात आला। शरद मोहोळ राजकारणात एंट्री घेत स्वतःला सेफ करण्याच्या प्रयत्नात होता, मात्र जे त्याच्या सुरक्षेला होते त्यांनीच त्याचा पद्धतशीरपणे गेम केला होता। त्याच्या हत्येच्या संदर्भात वेगवेगळ्या बाजू अजूनही समोर येत आहेत आणि भविष्यात देखील समोर येतील। दरम्यान पुण्यातलं हे गँग वॉर कधी संपणार हाच सध्या तरी सर्वसामान्य माणसांसमोरचा प्रश्न आहे।
आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।